जय शिवराय मित्रांनो. MPSC योद्धाच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर ही ऑपरेशन तुम्हाला माहितीच पाहिजेत. तर आपण आज जाणून घेणार आहोत टॉप 9 सिक्रेट ऑपरेशनबद्दल. त्यांची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिलं ऑपरेशन आहे ऑपरेशन दोस्त. ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरियातील भूकंपानंतर या देशांना मदत करण्यासाठी भारताने हे ऑपरेशन राबवले होते. देशांची नावे लक्षात ठेवा, तुर्की आणि सिरिया. या दोन देशांना मदत करण्यासाठी ऑपरेशन दोस्त हे आपल्या देशाने राबवलं होतं. दोन देश लक्षात ठेवा. पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन गरुड. ऑपरेशन गरुडमध्ये काय आहे की CBI कडून ड्रग्स नेटवर्क नष्ट करण्यासाठी ऑपरेशन गरुड राबवण्यात आले होते. कोणाकडून तर CBI कडून. CBI लक्षात ठेवा, ऑपरेशन गरुड. पुढचं ऑपरेशन मेघचक्र. ऑपरेशन मेघचक्र कायसाठी होतं की चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू करण्यात आलेले होते. कोणाकडून सुरू केलं तर CBI कडून. ऑपरेशन कोणतं? मेघचक्र. आणि कायसाठी तर चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करण्यासाठी. मित्रांनो, कोणत्याही मुद्द्याचा अभ्यास करताना प्रत्येक अँगलने विचार करणे खूप महत्त्वाचे असते. जसे की ऑपरेशन मेघचक्र ते कशासाठी होतं आणि कोणाकडून सुरू करण्यात आलं असं. पुढचे ऑपरेशन मिशन अमानत. हे भारतीय रेल्वेकडून. आता पहा, मागचं ऑपरेशन हे CBI कडून होतं. आताचं ऑपरेशन भारतीय रेल्वेकडून आहे. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानांचा किंवा वस्तूंचा शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. पुढचं ऑपरेशन गंगा. ऑपरेशन गंगा कशासाठी होतं की युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. ऑपरेशन गंगा काहीशी संबंधित आहे, कोणत्या देशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला तर युक्रेनशी संबंधित आहे. का तर युक्रेनमध्ये आपले भारतीय नागरिक अडकले होते आणि त्या भारतीय नागरिक आणि तसेच विद्यार्थी अडकलेले होते. त्यांना आपल्या भारतात आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन ओलिव्हिया. हे भारतीय तटरक्षक दलाने ओडिसातील ऑलिव्ह रिडेल कासवांना वाचवण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. आता पाहिजे 3 प्रश्न पण बनू शकतात. ऑपरेशन कोणतं? ऑपरेशन ओलिव्हिया. कोणी राबवलंय तर भारतीय तटरक्षक दलाने. कोणत्या राज्यात? तर ओडिसामध्ये. आणि कोणत्या कासवांसाठी? तर ऑलिव्ह रिडेल कासवांसाठी. अशा प्रकारे विविध प्रश्न एकाच ह्याच्यामध्ये बनू शकतात. आपण प्रत्येक बाजूने विचार करणे गरजेचं आहे. पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम. तर सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची ही मोहीम आहे. ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम लक्षात ठेवा. सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी. कोणी सुरू केली तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम ही. ऑपरेशन कावेरी. ऑपरेशन कावेरी हे सुदानमधील यादवी युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे हा या ऑपरेशनचा मुख्य उद्देश होता. आता ऑपरेशन गंगा. ऑपरेशन गंगा कशी संबंधित होतं की युक्रेनमध्ये अडकलेले जे आपले भारतीय नागरिक होते तसेच विद्यार्थी होते त्यांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हे राबवण्यात आलं होतं. आता ऑपरेशन कावेरी हे सुदानमधील यादवी युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे हा या ऑपरेशनचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर पुढचं ऑपरेशन आहे ऑपरेशन शिवा. अमरनाथ यात्रेशी संबंधित आहे. भारतीय लष्कराने ऑपरेशन शिवा सुरू केले. जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ यात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी हे ऑपरेशन होते. ऑपरेशन शिवाचा उद्देश काय होता की अमरनाथ यात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये. तर त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. भारतीय लष्कराने 8,500 सैनिक तैनात केले आहेत आणि आधुनिक गुप्तचर आणि आपत्ती प्रतिसाद साधनांचा वापर सुरू केला आहे. एक विशेष काउंटर US प्रणाली तयार केली गेली आहे ज्यामुळे 50हून अधिक प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध साधनांचा समावेश केला आहे. ऑपरेशन शिवा हे लक्षात ठेवा, अमरनाथ यात्रेशी संबंधित आहे आणि अमरनाथ यात्रा सुरक्षित ठेवणे हे ऑपरेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे.
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.